राम राम मंडळी. महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत राज्यभरातील ताकदवान आणि नावाजलेले पैलवान सहभागी होत असतात. त्यामुळे दरवर्षी कोणते मोठे मल्ल या स्पर्धेत उतरतील याकडे कुस्तीप्रेमींचं विशेष असं लक्ष लागलेलं असतं. यंदाच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरही एक प्रश्न चर्चेत आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत हे दोघे या स्पर्धेत खेळणार का? तर मंडळी, सिकंदर शेख यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला आहे. त्याने अनेक मोठ्या मैदानांवर अनेक मोठ्या पैलवानांना पराभूत करत चांगली कामगिरी करत कुस्ती विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ताकद, वेग आणि आक्रमक खेळ यामुळे तो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. त्यामुळे सिकंदर शेख पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरला तर स्पर्धेची रंगत निश्चितच वाढू शकते. तर दुसरीकडे पैलवान किरण भगत हाही अनुभवी आणि ताकदवान पैलवान म्हणून ओळखला जातो. उपमहाराष्ट्र केसरी म्हणून किरण भगत याने अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या खेळात ताकद आणि अनुभव ह्या दोन्ही घटकांचा विशेष अभ्यास दिसून येतो. त्यामुळे ते मैदानात जर उतरला तर तो कोणत्याही पैलवानासाठी कठीण प्रतिस्पर्धी ठरू शकतो. दरम्यान उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत सातारा जिल्ह्यातील पैलवान आहे आणि सातारा जिल्ह्याची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची निवड चाचणी या अगोदरच पार पडलेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्याचा पैलवान आहे आणि सोलापूर जिल्ह्याची सुद्धा निवड चाचणी पूर्ण झालेली आहे. मात्र या दोन्ही पैलवानांनी यावर्षी जिल्हास्तरीय चाचणीत सहभाग घेतला नाही. साधारणपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक पैलवानांनी आपापल्या जिल्ह्यातून किंवा शहरातून निवड चाचणीतून पात्र ठरावे लागते. परंतु महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नवीन नियमानुसार काही निवडक मल्लांना वाईल्ड कार्ड एंट्री देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे काही विशेष आणि नावाजलेल्या पैलवानांना थेट स्पर्धेत सहभागी होण्याची संधी संघटनेच्या वतीने मिळू शकते. याच पार्श्वभूमीवर आता सिकंदर शेख आणि किरण भगत या दोघांसमोर वाईल्ड कार्ड एंट्रीचा पर्याय उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे. संघटनेने त्यांना वाईल्ड कार्ड दिल्यास ते थेट महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरू शकतात. मात्र याबाबत अंतिम निर्णय संघटनेच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. दोन्ही पैलवान अनुभवी आणि ताकदवान असे पैलवान असल्यामुळे त्यांचा संभाव्य सहभाग हा कुस्तीप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरू शकतो. सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकत आपली ताकद सिद्ध केलेली आहे, तर किरण भगत याने उपमहाराष्ट्र केसरी म्हणून अनेक दमदार लढती दिल्या आहेत. त्यामुळे हे दोघे मैदानात उतरले तर स्पर्धेची रंगत निश्चितच वाढू शकते. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कुस्ती विश्वात एकच प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे सिकंदर शेख आणि किरण भगत यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळणार का आणि ते मग यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत का? याचं उत्तर येत्या काही दिवसात अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. धन्यवाद.